कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शाळेत असताना आवडता विषय कुठला होता तुमचा? माझा इंग्लिश होता। तुमचा इंग्लिश, तुमचा बीजगणित, चित्रकला। काय कठीण विषय आहे तुमचा? भूगोल। भूगोल। माझा पीटीचा क्लास सर। मला मॅथ्स आवडायचं। पण तुम्हाला संस्कृत होतं की नाही? का? मॅडम इतक्या शिस्तबद्ध, त्यांच्या तासाला अगदी म्हणजे आपला पेनाची इंक संपली असेल आणि पेन जरी मागितला तरी त्यांना राग यायचा की तू माझा तास चालू असताना तू बोललीच कशी, तुमचं काय पेन आहे पेन्सिल आहे ते घरूनच घेऊन यायचं, घरीच चेक करायचं, इथे आल्यानंतर काही चेक नाही करायचं। आणि ठराविक एक ग्रुप होता, त्याच मुली नेहमी संस्कृतच्या तासाला बाहेर उभ्या दिसायच्या वर्गाच्या। त्या कोण? तुम्ही? दीपा, मी आणि दीपांजली। हो, तुम्ही तिघी? आणि असं व्हायचं कळत न कळत, म्हणजे दुसराही कोणी बोललं ना त्यांना वाटायचं आम्हीच खोड केलीये आणि त्या वर्गाबाहेर थांबून शिक्षा द्यायच्या। त्यांचा तास संपला, शिक्षा काय असायची? वर्गाबाहेर उभं राहायचंय। मला खूप मजा वाटायची ते पण काही बाहेर उभं राहायला। पण संस्कृतच्या तासातलं कुठली काय लक्षात आहे? ते मालाचा एक हे पाठ बरं. करून, माला आहे माला याम असं ते पाठ करून घ्यायच्या त्या मॅडम। ते सगळं डोक्यावर तुमच्या लक्षात काय आहे? ते मला पद पदम पदम। अच्छा, तुम्हाला काहीच आठवत नाही। खिडकी, दरवाजा बाहेर तुम्ही? आम्हाला ॲक्च्युली शाळेमध्ये 10वी फ म्हणून पिक्चर होता आणि फर्स्ट टाइम आम्ही जाणार होतो सगळेजण 10वी फ पिक्चर बघायला। सगळ्यांनी आवडीने तयारी केली शाळेमध्ये की आपण मधल्या सुट्टीमध्ये की आपण जायचं 10वी फ पिक्चर बघायला। पण घरी जेव्हा गेलो आणि सांगितलं की सगळ्यांनी नाहीचा पाडा लावला। दुसऱ्या दिवशी परत भेटलो आणि सगळ्यांनी सांगितलं की हो आमच्या घरी पण परमिशन नाहीये घरी। मग आम्ही गपचूप सगळेजण 10वी फ पिक्चर बघायला गेलो कारण तो फ्री होता। फ्री होता तो, पण थिएटर खूप लांब होतं, प्रभात टॉकीज पुण्याचं खूप लांब गेला होतं। होता तुम्ही? आणि बसनी गेलो, 5 रुपये तिकीट काढून आणि छान फ्री मधला पिक्चर बघितला। मैत्रीच्या गप्पा जेवढ्या आपण करू तेवढ्या कमी आहे। मिस्टर तुम्हाला साधारणतः जर सल्ला द्यायचा असेल की तुमच्या स्वभावात तू हा बदल कर ग बाई, तर तो कुठला सांगतात? तुम्हाला काय सांगतात? थोडं कमी बोलत जा, असं सांग. हो कमी रिॲक्ट करत जा। अच्छा, असं तुम्हाला सल्ले देतात? तुम्हाला? घरात थोडा वेळ देत जा, घरातल्या लोकांबरोबर थोडासा कमीच वेळ देते मी, हे मलाही कळतं। तुमच्याकडे काय सल्ला असतो? मुलांना कमी मार। तुम्ही मारता? खूप मस्ती करता। तुमच्याकडे? माझे हसबंड म्हणतात चिडचिड थोडी कमी करत जा। चिडचिड थोडी कमी कर, पेशन्स जरा वाढव, कारण हल्ली आता जॉबमुळे आणि घरच्या कामांमुळे सगळं करायला जमत नाही आणि ते जमलं नाही की मग चिडचिड होते आणि मी चिडचिड करते ती त्याच्यावर। त्याच्यामुळे यांचे साधारण स्वभाव कसे आहेत लक्षात आले ना तुमच्या प्रेक्षकांच्या? म्हणजे वेगळं विचारायला नको, हो की नाही? मग आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? मी आई बाबांची क्षमा मागेन। का? म्हणजे बालपणी मी त्यांना खूप त्रास दिलाय आणि आता रिअलाइज होतं की जो त्रास मी त्यांना दिलाय तो नको द्यायला हवा होता। ते काही आपल्याला शिकवायचे किंवा समजवायचे किंवा हे करू नको ते करू नको म्हणायचे, ते आमच्या भल्यासाठीच असायचं, हे मला आत्ता समजतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।